आत्ताच आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन साधारणतः 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका इथे ठेवलेले आहेत आणि याच्या पाठीमागं संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या असणाऱ्या चांगदेव महाराजांचं गर्वहरण ह्या जागेवर झालं. आणि ती जी चालणारी जी भिंत आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी चालवली ती भिंत, ती इकडे ते आता बघू आपण. हीच ती भिंत, ते 4 भावंड जे बसलेत. आणि चांगदेव महाराज वाघावर बसून आणि सापाचा चाबूक करून आले होते. त्यांना गर्व झाला होता की माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. ते गर्वाचं हरण झालेली ठिकाण. आणि हीच ती भिंत जी संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव वस्तू जेव्हा चालवली त्यावेळी चांगदेव महाराजांनी शिष्यत्व पत्करलं. आम्ही येथे आळंदीला आलो आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शन येथे घेतलं. वयाच्या 21व्या वर्षी 1296 त्यांनी समाधी घेतली. ज्ञानी रचिला पाया तुका झाला सकळस. जी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, आषाढी त्या एकादशीला इथून पालखी निघते ती थेट पंढरपूरला. साधारणतः 200-2.25 किलोमीटरचा टप्पा वारकरी संप्रदाय हा पायी जातो. इतकं पवित्र ठिकाण, जेथे कळस चालतो, जेथे भिंत चालती, असं हे पवित्र ठिकाण. चांगदेव महाराजांचं 1400 वर्षाची तपश्चर्याचं जे गर्वहरण झालं ते हे ठिकाण. सिद्धेश्वर मंदिराचं जे मूळ
ठिकाण आहे हे आळंदी. असं आळंदीचं महत्त्व खूप काही आपल्याला सांगून जातं. आळंदी साधारण पुण्यापासून 25 किलोमीटर आणि देहूपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. आळंदी नगर परिषद आहे. आत्ता सध्या आळंदी नगर परिषदेचं निवडणुकीचं वातावरण आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आळंदीमध्ये राहण्यासाठी खूप धर्मशाळा आहेत. तुम्ही इथे येऊन इथं मुक्काम करू शकता. छानपैकी सकाळी इंद्रायणी नदीचं दर्शन, इंद्रायणी नदीच्या काठी आंघोळ करून तुम्ही समाधीचं दर्शन करू शकता. इतकं पवित्र ठिकाण पुणे जिल्ह्यातलं एकदम प्रसिद्ध ठिकाण आहे. हवेली तालुक्यामध्ये हे ठिकाण येतं. रामकृष्ण हरी.